नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या बऱ्याच तासिकेपासून निवडक मराठी गद्य या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे। या अभ्यासपत्रिकेतील जो पहिला पाठ आहे, दूत म्हणजे राज्याचे नेत्र, या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे। आपण मागच्या तासामध्ये 6व्या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो होतो। दूताच्या अंगी सहनशीलता असावी, परंतु क्रोध नसावा। हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे, दूताच्या दृष्टीनेही महत्त्वाचा गुण आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा गुण आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दूताच्या अंगी कोणते आणि कोणकोणते गुण असावेत आणि कोणते गुण नसावेत, अशा प्रकारचा विचार या पाठामधून अधोरेखित झालेला आहे। आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने, या घटकाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा विचार सर्वत्र प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरला जात होता। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा ऐश्वर्यसंपन्न आणि आनंदी अशा प्रकारचा काळ होता। आणि या घटकामध्ये आपण अतिशय सविस्तरपणे आपण या घटकाचा विचार केलेला आहे। त्यानंतरचा घटक आहे शत्रू अंतर्मनाचा शोध। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला दूत दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या प्रदेशामध्ये, दुसऱ्या राज्याच्या प्रांतामध्ये जेव्हा जातो आणि तिथे गेल्यानंतर तो जो कोणी शत्रू आहे, जो कोणी आपला वैरी आहे, त्या शत्रूच्या अंतर्मनाचा शोध तो घेतला पाहिजे। आणि तो घेत असे, परंतु दुसऱ्याच्या मनाचा अंत घेतला पाहिजे, दुसऱ्याच्या मनाचा शोध लावला पाहिजे आणि दुसऱ्याच्या मनाचा तळ ढवळून काढला पाहिजे। समोरच्या शत्रूला, समोरच्या प्रांतातील माणसाला दुसऱ्या राज्यातला दूत अशा प्रकारची चौकशी का करत आहे, असे प्रश्न सुद्धा मनात निर्माण नाही झाले पाहिजे। एकतर आपल्याला शत्रूची पूर्ण माहिती काढायची आहे, एक तर त्याला कळवू द्यायचं नाही, हे अशा प्रकारचा एक गुप्त विचार, गुप्त माहिती या दूताला घ्यावी लागत असे। स्वराज्याचा अंत देऊ नये, परंतु आपला राजा कसा आहे, आपला प्रदेश कसा आहे आणि आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारचं प्रशासन चालतं आणि आपले राजे कुठे थांबतात, आपल्या राजाची रणनीती काय आहे, आपल्या राजाचा स्वभाव कसा आहे, कडक आहे का शांत आहे का संयमी आहे, अशा प्रकारची वाचाता कुठेही करू नये। म्हणून स्वराज्याचा अंत अजिबात देऊ नये। आपला दूत जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो आणि आपल्या दूताला कितीही फितावणी करून आपल्या राज्याची माहिती काढण्याचा जरी प्रयत्न करत असले
तरीही दूताने किंचितही एक शब्दसुद्धा ब्रसुद्धा आपल्या राजाच्या संदर्भामध्ये काढता कामा नये. आणि आपला जो दूत आहे तो दूत एकांत त्यांनी निद्रा करावी, कोणाच्या सोबत झोपू नये, कोणाच्या सोबत जेवण करू नये आणि इतर माणसाच्या सोबत गप्पा गोष्टी सुद्धा करू नयेत. ज्या ठिकाणी कोणीही नाही, ज्या ठिकाणी शांतता आहे, एकांतवासामध्ये आपल्या दूतानं झोपलं पाहिजे, निद्रा घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारची तत्व, अशा प्रकारची निकष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दूताला पाळावी लागत होती आणि असे दूत पाळत सुद्धा होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आजही आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, रक्तामध्ये सळसळतो. त्याचं कारण जे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाळ, शिवशाही अतिशय स्वाभिमानाने, अतिशय अभिमानाने आणि आनंदाने तो काळ त्यांनी गाजवला. म्हणून त्याची कारकीर्द, त्या काळातली दैदिप्यमानता आजही आपल्या मनामध्ये टिकून आहे, जिवंत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे दूत किती चांगले होते, किती सक्षम होते, किती कार्यक्षम होते, याची आपल्याला या पाठातून प्रचिती दिसून येते. 8 क्रमांकाचा मुद्दा आहे, निसृष्टात दूत निर्व्यसनी व चारित्र्य संपन्न असला पाहिजे. निसृष्टात दूताच्या अंगी निर्व्यसनीपणा व चारित्र्य संपन्नता असली पाहिजे. आता निर्व्यसनी व चारित्र्य संपन्नता हा गुण छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा गुणांच्या व्यक्तीचीच पारख करत असत. छत्रपती शिवाजी महाराज माणसाची पारख करणारा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं खूप चांगल्या प्रकारे ओळखता येत होती आणि म्हणूनच त्यांचा काळ अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. आता निर्व्यसनी व चारित्र्य संपन्नता या घटकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जो कोणी दूत आहे त्यांनी मद्यपान व धूम्रपान करू नये. कुठल्याही प्रकारचं व्यसन, दारू, जे काही गुंगी आणणारे पेय आहेत ते पेय पिता कामा नये. आणि एवढंच नव्हे तर धूम्रपान सुद्धा करू नये. बिडी, सिगारेट, गांजा, अफू, जे नशेचे पदार्थ आहेत, जी प्राशन केल्यामुळे किंवा ओढल्यामुळे नशा येणारे गोष्टी दूतांनी करू नयेत. कारण नशा पाणी करून आपल्या राज्याची पूर्ण माहिती शत्रू राज्याकडील माणसं काढून घेतात. म्हणून दूतांनी काळजी घेतली पाहिजे निर्व्यसनीपणाची, चारित्र्य संपन्नतेची. आणि अशा प्रकारचा विचार दूतांनी चांगल्या पद्धतीने करणे फार गरजेचे होते. म्हणूनच अशा पद्धतीची व्यक्ती त्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपली कर्तव्य पार पाडलेली आहेत. आपला हेतू साध्य केला पाहिजे. आपण कोणत्या कामासाठी आपण दूत म्हणून आलेले आहोत, आपल्यावर कोणती जबाबदारी आहे, राजांनी कोणती कर्तव्य आपल्यावर सोपवलेली आहेत, याची जाणीव त्या दूताला असणं गरजेचं होतं. आणि तो दूतसुद्धा त्या पद्धतीने वागत होता. प्रलोभनास बळी पडू नये. दूताला सुद्धा बरेच लोक कशाची तरी आमिष दाखवतात, प्रलोभन दाखवतात, पैशाकडे आकर्षित करतात. आणि म्हणून दूतांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. कोणी काहीही जरी देतो म्हटलं, आपले दूत पहा, सध्याचे दूत कसे आहेत पहा. कोणी समजा एखादं 1000 रुपये देतो म्हणलं तर आपले दूत लगेच फुटतात, लगेच त्या 1000 रुपयाला बळी पडतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये
ही अशा प्रकारची बळी पडणारे बळीच्या आहारी जाणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेली नव्हती. म्हणूनच प्रलोभनास बळी पडू नये. आणि तो जो कोणी दूत आहे तो दूत चारित्र्यवान चारित्र्ययुक्त असला पाहिजे. त्याच्या जगण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये कुठेच कमतरता नसावी. तो कोणत्याही वाईट व्यसनाला कोणत्याही वाईट सवयीला किंवा कोणाच्याही नादी लागता कामा नये. तर तो कसा असला पाहिजे निष्कलंक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा दूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होते. आणि त्याहीपेक्षा तो दूत कर्तव्यनिष्ठ असला पाहिजे. आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणती कामं सांगितलेली आहेत आणि ती कामे अगदी प्रामाणिकपणे स्वतःचं काम समजून दूतानं त्या काळामध्ये करत होती. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा दूतावर प्रचंड मोठा विश्वाससुद्धा होता. आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दूताचं एकंदर सर्वांगीण व्यक्तिमत्व या पाठातून आपल्या निदर्शनास येत आहे. या पाठातला 9 क्रमांकाचा मुद्दा आहे सकळ राज्याचा शोध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला दूत जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जातो, उदाहरणामध्ये अफजल खानाच्या राज्यामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर तो सकळ राजाचा शोध घ्यावा. तो शोध घेतला पाहिजे सकळ राजाचा. दुसऱ्या प्रदेशातील राजा तो समजून घेतला पाहिजे. तो राजा कसा आहे, राजाचा प्रदेश कसा आहे याचा तो चिकित्सकपणे अभ्यास करणे गरजेचे होते. आणि सखळ राजाचा जेव्हा दूत शोध घ्यायचा, आता कोणकोणत्या बाबीचा शोध घ्यायचा, शत्रू राजाची जी भूमी कशी आहे, जमीन कशी आहे, माती कशी आहे, दगड कसे आहे, धोंडे कसे आहेत, दऱ्या खोऱ्या नदी नाले कसे आहेत, कशी रचना आहे. जेव्हा केव्हा आपल्याला या शत्रू राजावर हमला करायचा आहे, अनोळखी राजाच्या सैन्याला हमला करता येत नाही. अगोदर माहिती घ्यावी लागते. सगळं इथंभूत त्या प्रदेशाचा अभ्यास असावा लागतो. तेव्हाच हमला करता येतो. अचानकपणे आकस्मिकपणे हमला करता येत नाही. आकस्मिकपणे जर हमला करण्याचा जर प्रयत्न केला तर शत्रू राजाकडून आपला पराभव निश्चित ठरलेला असतो. म्हणून भूमी, अरण्ये, जंगल, जो काही किल्ला आहे, जो काही प्रदेश आहे, सभोवताली त्या किल्ल्याची संरचना रचना कशी आहे याचा अभ्यास जो कोणी दूत दुसऱ्या राज्यात गेलेला आहे त्याचा अभ्यास त्याला करावा लागत होता. आजही तशाच पद्धतीचे आहे मुलांनो. आता जेव्हा 26/11 हमला झाला मुंबईला, तेव्हा पाकिस्तानचा जो कसाब आला होता, तो कसाब पहिल्यांदा आला ना हमला केला असं कधी झालेलं नाही मुलांनो. तो अगोदर बऱ्याच वेळेस आलेला आहे. हवाई मार्गाला असेल किंवा समुद्र मार्गाला असेल, कोणत्या तरी मार्ग तो आला आपल्या देशामध्ये आणि तो मुंबईची पूर्ण पाहणी केला. कुठं काय आहे, कुठं प्रवेश कसा करता येतो, बाहेर कसं जाता येतं आणि महत्त्वाची ठिकाणं काय आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबई हे भारताचं आर्थिक शहर आहे आणि त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करूनच 1-2 वेळेस येऊन नंतर हमला केलेला आहे. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीने केलं जात होतं. पण तो काही राजा आहे आणि त्या प्रदेशामध्ये शत्रू राजाच्या प्रदेशामध्ये राजा कुठे राहतो, प्रमुख राजाशिवाय आणखी दुसरे कोणकोणते राज्य आहेत का,
राजाचं वास्तविक कसं आहे, घर कसं आहे, निवास कसा आहे, ठिकाण कसं आहे आणि राजाच्या सभोवताली संरक्षण व्यवस्था कशी आहे, राजाची दिनचर्या दिनक्रम कसा आहे, राजे कधी उठतात, कुठे बसतात, कोणाशी त्यांचं मित्रत्व आहे, कोणाशी ते मनमोकळेपणे गप्पा करतात, याचा पूर्ण लेखाजोखा आपल्या दूतानं घेणं गरजेचं आहे. आणि एवढंच नव्हे तर स्वभावाचा अंदाजसुद्धा घेतला पाहिजे. राजा कडक आहे, राजा मितभाषी आहे, राजा मनमिळावा आहे का राजा अगदी कडक शिस्तीमध्ये जीवन जगणारा आहे, कठोर आहे, हळवा मनाचा आहे, ताटर आहे. हे अशा प्रकारचा अंदाज आपल्या दूताला, जो कोणी दूत बाहेरच्या ठिकाणी जातो, अशा प्रकारचा अंदाज घेणं गरजेचं आहे आणि गरजेचं होतं. आणि अनुकूल आणि प्रतिकूलतेचा शोध दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला हमला करायचा आहे, स्वारी करायची आहे, चालून जायचं आहे, तर त्या प्रदेशामध्ये अनुकूल बाजू कोणत्या आहेत, सहज आपल्याला त्या बाबी आपल्याला हस्तगत करता येतात, कब्जा मिळवता येतात, जिंकता येतात. त्या जिंकण्यासाठी आपल्याला काही कष्ट झेलावे लागत नाही. सहज एका प्रयत्नामध्ये इझी गोईंग आपण त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. अशा अनुकूल गोष्टी कोणकोणत्या आहेत याचा पूर्ण सर्वे दूतांनी करणे गरजेचे आहे. आणि प्रतिकूल कोणत्या बाबी आहेत. एखादा किल्ला आपल्याला सर करायचा आहे, ताब्यात घ्यायचा आहे, मग तो ताब्यात सहज घेता येत नाही. मग त्यामुळे कठीणता काय आहे, अवघड काय आहे, याचा सुद्धा शोध जो कोणी दूत आहे तो दूत घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या पाठातला 10 क्रमांकाचा जो मुद्दा आहे, दूत म्हणजे राज्याचे नेत्र. हा सर्वात महत्त्वाचा घटक दूत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात दूताकडे कसं पाहिलं जात होतं, दूताकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या काळातल्या राजाचा, त्या काळाच्या कर्तबगारी कामगिरीचा त्यांनी कशा प्रकारे विचार केलेला आहे, हाही घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. दूत म्हणजे राज्याचे नेत्र. पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काळातल्या राजा दूताकडे कसा पाहत होता. याचाच अर्थ दूत म्हणजे त्या काळातलं राज्य सुखकर करणारा व्यक्ती. ज्या काळामध्ये ज्या राजाचे दूत चांगले, त्या राजाचा राज्य वैभव काळ सुद्धा चांगला, राज्यकारभार सुरळीतपणे पार पाडत असे. सर्व काही हे दूतावर अवलंबून होतं त्या काळामध्ये आणि आज सुद्धा आहे. फक्त ठिकाणं बदलली आहेत, पदं बदलली आहेत, नावं बदलली आहेत, बाकी परिस्थिती तीच आहे, तशीच आहे. राज्यकारभार सुखकर करण्याचा मार्ग, राज्यकारभार सुखकर करण्याचं माध्यम म्हणजे दूत होतं. परराज्याची राजनीती आपल्या दूताला ज्ञात असावी लागत होती आणि ती ज्ञात करून घ्यावी लागत होती. दुसऱ्या राजाची राजनीती कशी आहे, डावपेच कसे आहेत, राज्यकारभार कसा आहे, ही माहिती सुद्धा दूताला घ्यावी लागत होती. म्हणून दूत म्हणजे राज्याचे काय सर्वस्व आहे. आपण नेत्रच म्हटलेलं आहे. आता दूत म्हणजे राज्याचे सर्वस्व, कारण दूतावरच पूर्ण राज्य अवलंबून होतं. ज्या राजाच्या दरबारातील, ज्या राजाच्या प्रांतातील दूत बुद्धिमान, हुशार, प्रतिभासंपन्न, डावपेच आखण्यामध्ये तरबेज असणारे, राजनीती रणनीतीचा चांगला अनुभव आणि ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, असे दूत म्हणजे राजाचं सर्वस्व होतं. राजे फक्त नामधारी होते आणि त्या राजाचा सर्व कारभार हे दूतावर अवलंबून होता.
म्हणून दूताची वैचारिकता, दूत राज्यकारभाराकडे कसं पाहतात, समोरच्या शत्रू राजाचा अंदाज कसा घेतात, यावर या सर्व गोष्टी अवलंबून होत्या. आणि म्हणूनच दूत म्हणजे राजाचा मूलभूत आधार. कारण दूताशिवाय त्या राजाची, त्या राज्यकारभाराची काडी सुद्धा हलत नव्हती. म्हणून मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दूताला किती महत्त्व होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना दूताला किती महत्त्व दिलं गेलं होतं, याचाही आपल्याला एवढा अंदाज येतो. पण आज जशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तशी त्या काळात परिस्थिती नव्हती. त्या काळातले दूत राज्याशी, राज्यकारभाराशी, प्रांताशी, राजाशी एकनिष्ठ होते. कोणीही त्यांना फितवण्याचा, बिघडवण्याचा, प्रलोभन दाखवण्याचा जरी प्रयत्न केला, अजिबात नाही. तत्वानी जगणारी तत्वनिष्ठ माणसं राजाशी एकरूप आणि तद्रूप अशा पद्धतीने माणसं काम करत होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा व्यक्तींच्या जीवावर, अशा व्यक्तींच्या भरवशावर, अशा व्यक्तींच्या विश्वासावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि अशा प्रकारे हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ विद्यार्थ्यांना माहीत असावा, माहीत व्हावा. आणि दूत काय आहे, दूताची संकल्पना कशा पद्धतीने त्या काळामध्ये मांडली गेलेली होती, आणि खरंच दूताची गरज होती का, आवश्यकता होती का, आणि त्या काळामध्ये त्या व्यक्तीचं काय महत्त्व आहे, अशा प्रकारचं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम मल्हार रामराव चिटणीसांनी या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. आता दूत म्हणजे राजाचे नेत्र या पाठाचे लेखक मल्हार रामराव चिटणीस यांनी या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, शिवकाळामध्ये निसृष्टात दूताची आदर्श कर्तव्ये ही कोणकोणती आहेत आणि कशा पद्धतीने पार पाडली जात होती, याचा एक आदर्श वस्तुपाठ मल्हार रामराव चिटणीसांनी या पाठाच्या माध्यमातून मांडलेली आहेत. आणि हा पाठ अतिशय सर्व विद्यार्थ्यांना एक दिशा देणारा, एक शिवकाळातील माहिती देणारा एक चांगला पाठ आहे. या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला बरीच प्रेरणा, त्या काळातले व्यक्ती कशा पद्धतीने होते आणि आजच्या त्या काळातले दूत आणि आजच्या काळातले दूत अशाही प्रकारची आपल्याला तुलना करता येते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने दूताच्या माध्यमातून एक पराक्रम, शौर्य गाजवण्याचं काम केलेलं आहे, याचाही अंदाज आपल्या सर्व अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. आणि हा पाठ आपण अशा पद्धतीने या पाठाची आपण मांडणी केलेली आहे. आणि उद्याचा जो घटक आहे आपण उद्याच्या तासाला पाहू. अशा पद्धतीने आपण सर्वांनी या पाठाचा अभ्यास करावा, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो.